1400 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेवरून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेला गोंधळ हा अचानक नव्हता, तर विरोधकांनी आधीच आखलेल्या प्लॅनिंगचा भाग होता का, असा सवाल आता उपस्थित होतोय। सोलापूर महानगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून कर प्रणालीच्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला। मात्र हा गोंधळ नैसर्गिक होता की ठरवून घडवून आणण्यात आला, याबाबत आता चर्चेला उधाण आलं आहे। सभागृहात गोंधळ सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडे सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील डिजिटल निषेध फलक तयार अवस्थेत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे विरोधकांनी आधीपासूनच आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं होतं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। या फलकांवरूनच विरोध करण्याचा निर्धार करूनच विरोधक सभागृहात दाखल झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले। सभागृहात वातावरण तापताच महापौर विनायक कोंड्याल यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांना निलंबित केलं। या कारवाईनंतर दोन्ही नगरसेवक अधिकच संतप्त झाले आणि महापौरांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली। निलंबनानंतर विरोधी पक्षाचे नगरसेवक काउन्सिल हॉलच्या गॅलरीत उतरले आणि हातात निषेधाचे फलक घेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही गॅलरीत येत विरोधकांना प्रत्युत्तर देत घोषणाबाजी करू लागले। दोन्ही गट आमने सामने आल्यानं काही काळ प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणावर बोलताना अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत 1400 कोटींच्या पाणी योजनेच्या नावाखाली नवी कर प्रणाली लादून शहरवासियांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला। 100% कर वाढ केलेली आहे। हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं ॲग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील। जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागा सुद्धा विकण्याचं काम या ठरावात होतं। तुम्ही बघितलं असेल, महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका किंवा भाडेतत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा। पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे। तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत। आज आमचा आवाज दाबा लागले। सोलापूर शहरातला काळा दिवस आहे। महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही। अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही। जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही। आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे। जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी या ठिकाणी वाढवून आणले आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली, तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतन नरोटेंना बोलून द्यायचं नाही। तुम्ही विषयाच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता, विषय वाचाच्या अगोदर म्हणजे किती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आमची दोघांची या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता, या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता। म्हणून या ठिकाणी अमोल बापूला आम्हाला या ठिकाणी निलंबित केलं तरी काय हरकत नाही। आमची मागणी रेडी रेकनर वाढवू नका, कुठलंही या ठिकाणी कर वाढवू नका। पण या ठिकाणी जे वर्ल्ड बँक आहे त्या बँकेने निर्बंध लावलेत, त्यांनी सांगितलं की हे उत्पन्न वाढवल्याशिवाय आम्ही तुम्हाला उत्पन्न देणार नाही। यावर प्रत्युत्तर देताना नगरसेवक अनंत जाधव आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी
विरोधकांवर जोरदार टीका केली. शहर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर विरोध करणं आणि स्टंटबाजी करणं हेच विरोधकांचं काम झालं आहे, असा घणाघात त्यांनी केला. विरोधकांनी यावर सखोल अभ्यास करून बोलणं अपेक्षित होतं. कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ हे भारतीय जनता पार्टीनं केलेली नाही. यांनी या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आज सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाने सूचना मांडली की कोणत्याही पद्धतीची करवाढ दरवाढ हे करणार नाही. विरोधकांना ह्या मोठ्या योजनेचे आदरणीय देवेंद्र भाऊ आणि एकनाथभाई शिंदे यांना जातंय, यांना पोटशोळा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीत सोलापूरला दिलेला जो शब्द होता की सत्ता आल्यानंतर आम्ही या शहराला दररोज पाणी देऊ, आज तो विषय असताना विरोधकांनी खरं तर मोठं मन करून याचं समर्थन करणं अपेक्षित होतं. पण ज्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यामुळे त्यांनी ते राजकारण केलं आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं उपसूचना मांडण्याचं देखील संख्याबळ नाही, त्यांनी विनाकारण त्यांना ते माहीत होतं, त्यांची तांत्रिक चूक त्यांना माहीत होती, आपण उपसूचना मांडू शकत नाही, म्हणून त्यांनी हा केवळ आरडाओरडा करून या सभागृहाचं आणि मीडियाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यांची या सोलापूरच्या जनतेबद्दलची आजची तळमळ आहे ती दिसून आली आहे. आम्ही अजिबात फसवणूक केलेली नाही आहे. शहराची योजना 892 कोटीची 1400 कोटी रुपये देऊन माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन हे पैसे उपलब्ध करून दिलेले आहे, हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि केवळ ही पाणी पुरवठा होणार आहे याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला जाऊ नये म्हणून यांनी हा डाव मांडलेला आहे. आणि ह्यांना खोटे नक्राश्रू डाळण्याचं हे जे पाप केलेलं आहे आणि युतीमध्ये असताना सुद्धा शिवसेना जी काँग्रेस बरोबर चाललेली आहे ह्याचं पाप ह्यांना जनतेला उघडं होईल म्हणून हे सगळं खोटे प्रकार चालू आहेत. आणि या सगळ्या प्रकारामध्ये रोज पाणी पुरवठा करण्याची योजना भारतीय जनता पार्टीने मंजूर केलेली असल्यामुळं त्यांचा पोटशूळ उठलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळं आमचं यांना सांगणं आहे की योजना पूर्ण होणारच आहे. आणि तुमची काय अवस्था झालेली आहे या सगळ्या गोष्टीमुळं ते तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा आणि बघा. आणि या सगळं करून मी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांचा निषेध करते. दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितलं की 1400 कोटींची पाणीपुरवठा योजना राबवताना कोणतीही करवाढ किंवा कर प्रणालीत बदल केला जाणार नाही. विरोधक जाणीवपूर्वक शहरवासियांची दिशाभूल करत आहेत. सभागृहात गोंधळ घालणं आणि विकास कामांना विरोध करणं हेच त्यांचं धोरण झालं आहे. त्यामुळंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विरोधक तुम्ही आज बघत आला की या ठिकाणी 3 सभा या ठिकाणी झाली. विरोधक हे फक्त ते राजकारण करायला लागलेत. कुठली विषयाची माहिती न घेता सतत उगी स्टंटबाजी करणे, राजकारण करणे, कामकाजाला डिस्टर्ब करणे हे त्यांचा कायम हेतू आता होत असतो. सोलापूर शहराच्या विकासाचा त्यांनी सर्वांगीण विकासाचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा विकासाला कुठली बाधा न येता त्यांनी मध्ये यायला म्हणजे नाही पाहिजे. पण असं न होता की अर्वच्य भाषा करणे, अनेक सदस्यांना या ठिकाणी अर्वच्य भाषा बोलणे, दमदाटी करणे हे विरोधकांचं या ठिकाणी ते काम होतं. म्हणून त्यांना वेळोवेळी समज दिली होती, ते समज त्यांना त्या ठिकाणी लक्षात आले नाही म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी निलंबनाची कारवाई केली. एक बोर्डासाठी या ठिकाणी निलंबनाची आम्ही या ठिकाणी कारवाई केलेली. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही विरोधकांवर निशाणा साधत स्टंटबाजी, अर्वाच्य भाषा आणि महापौरांच्या दिशेनं धावून जाणं हे अत्यंत गैरवर्तन असून त्यामुळंच कारवाई अपरिहार्य ठरली असं म्हटलं. वारंवार आज जर तुम्ही बघितलं, आज साधारणपणे 34 सभा आहे. 4ही सभेत जर बघितलं तर या दोन्ही नगरसेवकांचं जे वर्तन आहे अतिशय असभ्यपणाचं, महापौरांच्या अंगावर जाणं, महापौरांवर हातवारे करून बोलणं, अर्वाच्य भाषेत गेल्या सभेतसुद्धा अर्वाच्य भाषेत एका नगरसेवकाच्या बाबतीत बोललं गेलं. आजसुद्धा कुणाचाही माईक ओढणं, कुठल्याही पद्धतीने सभागृहाची शिस्त न पाळणं, सभागृह चालू असताना इतरत्र फिरणं, एखादा सदस्य बोलत असताना त्याच्याकडे लक्ष नाही देणं, सभागृहात एखादा प्रश्न उपस्थित करणं आणि त्याची चेष्टा करत बसणं हे सभागृहाचं पावित्र्य कुठंतरी डिस्टर्ब करण्याचं काम आहे. आणि हा सगळा जो गोंधळ घालतात ह्या तुम्ही जर पहिल्या दिवसापासून बघितलं तर सोलापूरच्या जनतेच्या विकासासाठी एकही असा विषय यांचा नाही की त्यांनी हा जो गोंधळ घातला हा वैयक्तिक कारणापोटी घातलेला आहे. कुठलंही सभागृहात असं कुठलंही कारण नव्हतं.
स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनीही विरोधकांच्या वर्तनावर टीका करत सभागृहात शर्मेनं मान खाली घालावी असं वर्तन विरोधकांकडून वारंवार होत आहे. प्रत्येक वेळी शहर विकासाला विरोध करणं हा त्यांचा उद्योग बनला आहे असं स्पष्ट केलं. चांगल्या कामाला अडथळे कसे आणायचे हे काम काही आपले विरोधक करत आहेत आणि याच्यातून काय मिळणार आहे, काय साध्य होणार आहे. आज आपल्या सगळ्यांना अतिशय संवेदनशील विषय आहे की प्रत्येक सोलापूरकरांना पाणी पुरवठा हा लवकरात लवकर झाला पाहिजे. तो विषय बाजूला ठेवून आपल्याला जर आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री मदत करतायत त्याचं स्वागत करून आपण त्याचं काम केलं पाहिजे होतं. पण या उलट सगळा हा ड्रामाबाजी आणि TRP वाढवायचं काम हे सगळे नगरसेवक करत आहेत. पण याला कदापि आम्ही कुणीही सहमती देणार नाही आणि सहनसुद्धा करणार नाही आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे. प्रत्येक गोष्टीत कुठंतरी राजकारण आणायचं. अरे आपण पहिले सोलापूरवासी आहोत. जर आपण म्हणलो की सगळ्यांना समान निधी, कारण प्रत्येक प्रभागाची जबाबदारी आपली आहे. आम्ही कामकाजात कॅबिनेट असू दे, आमचे नगरसेवक, शहर अध्यक्ष कुणी असू दे, आम्ही इतक्या जोमाने काम चालू केलं तर आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित होतं. पण आजच्या या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. एकूणच 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून सोलापूर महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून हा संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत.